सहज समजावे म्हणून हिंदी भाषेतून मराठी भाषेत रूपांतरित करण्यात आलेला आहे. और ज्ञान सब ज्ञानडी कबीर ज्ञान सो ज्ञान और जैसे घोड़ा तोब कायम करता चले मैदान. जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे अमृत वचन सर्व पवित्र धर्मांच्या व पवित्र शास्त्रांच्या आधारावर. बंदी छोड़ कबीर परमेश्वर जी की जय. बंदी छोड़ गरीबदास जी महाराज जी की जय. स्वामी राम देवानंद जी गुरु महाराज जी की जय हो. गरीब नमो नमो सतपुरुष को नमस्कार गुरु की नहीं. सुर नर मुनि जन साधुआ संतों सर्वस्ती नहीं. सतगुरु साहेब संत सब डंडो तुम प्रणाम. आगे पीछे मध हुए तिनको जा कुर्बान. निराकार निर्विषम काल जाल व्यंजनम. निर्लेपम निज निर्गुणम अकल अनुपवेशुंदनम. सोहम सुरति समापतम सकल समाना निर्तल. उज्ज्वल हिरंबर हरदमम बेपरवा अथाह वार पारनी मध्यतम. ग्रीव जो सुमर सिद्ध होई गणनायक गलता ना करो अनुग्रह सोई पारस पद परवाना. आदि गणेश मनाऊं गणनायक देवन देवा. शरण कमल लो लाऊं आदंत करूं सेवा. परम शक्ति संगीतम हृदय सिद्धिदाता सोई. अविगत गुण अतीतम सत्य पुरुष निर्मोही. जगदम्बा जगदीशम मंगल रूप मुरारी. तन मन अर्पों शीशम भक्ति मुक्ति भंडारी. सुर नर मुनि जन ध्यावे ब्रह्मा विष्णु महेशा. शेष शेष मुख गावे पूजय आदि गणेशा. इंद्र कुबेर सरीखा वरुण धर्म राय ध्यावे. समरथ जीवन जी का मन इच्छा फल पावे. 33 कोटि अधारा ध्यावे शेष 88. उतरे बहुजल पारा कट है यम की फांसी. 33 कोटि अधारा ध्यावे शेष 88. उतरे बहुजल पारा कट है यम की फांसी. कर जोड़ो विनती करूं धरो चरण पर शीश. गुरु जी राम देवानंद जी महाराज ने दियो नाम बख्शीश. कोटि कोटि सजदा करूं कोटि कोटि प्रणाम. चरण कमल में राखियो हमें बंदी जो मैं गुलाम. कुत्ता हूँ गुरुदेव का रामपाल दास का नाम. गले प्रेम की जेवड़ी जाखे तो वहां जाऊं. तो करो तो बावड़ू दूर दूर करो तो जाऊं. जो राखो तो ही रहूं जो देवो सो खाऊं. परमपिता परमात्मा पूर्ण ब्रह्म सर्व सृष्टीला रचणारे आपण प्राण्यांचे खरे हितैषी
कबीर परमेश्वरांच्या असीम कृपेने तुम्ही सर्व पुण्यात्मे परमात्म्याच्या चरणाशी आलात. तुमचे माहीत नाही कोणते जन्मजन्मांतराचे शुभसंस्कार तुमच्या संग्रही होते, ज्यांच्या परिणामस्वरूप तुम्ही परमात्म्याची शरण ग्रहण करत आहात. परमात्म्याच्या महिम्याचे आपण कोणते गुणगान नाही करू शकत बाळांनो. आपण परमात्मा शब्द ऐकला होता. याला भाषा भिन्न करून कोणी गॉड म्हणतो, कोणी रब म्हणतो, कोणी खुदा म्हणतो, कोणी अल्लाह म्हणतो, कोणी राम म्हणतो, कोणी भगवान म्हणतो. आणि या गोष्टीची सगळे साक्ष देतात की ती शक्ती खूप प्रबळ आहे. राजा लोकांना आपण संपन्न मानत आहोत. एक निर्धन नागरिक राजाला खूप मोठा पॉवरफुल मानतो आणि राजावर पण जेव्हा आपत्ती येते तर तोही कोणत्या आपल्या जशाही परंपरेत जन्मला आहे, आपल्या अल्लाह, खुदा, गॉड, राम, रब, भगवानाच्याच शरणात पोहोचतो. म्हणजे आपल्या राज्यकारभारात जेव्हा त्याला पण कोणती अडचण येते तो तर सक्षम मानला जातो पृथ्वीवर. तो पण परमात्म्याचा शोध घेतो, त्याच्याकडून दिलासा इच्छितो. परंतु तो परमात्मा, यावरून सिद्ध आहे की ती कोणती खूप मोठी शक्ती आहे. आणि तो ते पण देऊ शकतो जे राजा नाही देऊ शकत, जी राजाकडे पण ती वस्तू नाहीये. राजा काय नाही देऊ शकत, काय देऊ शकतो. जोपर्यंत आपल्याला ज्ञान नव्हतं तोपर्यंत आपण विचार करत होतो. मंत्र्यांनी, मुख्यमंत्रीजींनी नोकरी दिली नाही. रोजगार पण परमात्मा देतो. करे करावे साइया मन में लहर उठा और दादू सिरधर जीव के आप बगल हो जा. जे काही पण करतो भगवान करतो. तो करतो कसे की जसं आधी तो शुभसंस्कार करवतो आणि मग त्याला दिलासा देतो. तर शुभसंस्कार होतात शास्त्र अनुकूल साधनेने. शास्त्राच्या अनुकूल जी भक्ती आपण करू मर्यादेत राहून, तर शास्त्र अनुकूल साधनेत सगळ्यात पहिल्यांदा सद्गुरूची आवश्यकता असते. आणि सद्गुरू सांगतात मग शास्त्र अनुकूल साधना. तर जोपर्यंत आपल्याला शास्त्र अनुकूल साधना नाही मिळत आणि आपण काहीसा दिलासा कुठून आपण अनुभवत आहोत, कोणत्या देव, इष्ट किंवा संतांच्या शिबिरात जाऊन, त्यांच्याकडे जाऊन, किंवा कोणत्या मंत्री, मुख्यमंत्री किंवा कोणत्या अन्य अधिकाऱ्याकडून किंवा कोणत्या शेठ फॅक्टरी मालकाकडून आपण हा विचार करतो की याने आपल्याला काही दिलासा दिला, तर तो आपला एक सांसारिक विचार होता. हे सगळे काही परमात्मा व्यवस्था करतात, त्यांच्याचसाठी करतात, ज्यांचे पूर्वसंस्कार मागच्या जन्मजन्मांतराचे कोणते शुभसंस्कार आहेत आणि ते पहिले निर्धारित असतात. असे सर्कल स्टार्ट करतो परमात्मा की मग त्यांनाच त्या सुविधा प्राप्त होतात, दुसऱ्यांना नाही होत. तर राजे लोक पण ज्या शक्तीची आस करतात तर ती किती प्रबळ आणि किती सुखदायी. अर्थात ते सगळे काम, आपली सर्व कामे करणारी ती पॉवर आहे. यासाठी तिचा शोध राजे लोक पण राज्य त्याग करून पण करत होते. दुर्भाग्य हे होते की त्यांना सद्गुरू नाही भेटले, मार्ग नाही मिळाला, परमात्म्याला मिळवण्याचा विधी नाही मिळाला. एक सिंपल, एक सामान्य म्हण आम्ही ऐकत होतो, गावात प्रचलित होती आमच्या इथे, की एका राजाचा मित्र होता, कोणी शेतकरी. राजा कुठे शिकारीला गेला होता,
ही बकवास करायला जातातच राजे लोक. जेव्हा त्यांना सुख प्राप्त होते तेव्हा भगवान सोडून बकवासच बकवास करतात. तर तो खूप आत गेला कुठे दूर, भूक तहानेने व्याकुळ होता. शेतकऱ्याजवळ आपल्या शेतात आपली भाकरी उपलब्ध होती आपल्यासाठीच. राजा तिथे पोहोचला. त्याने हे पण नाही विचारले की बाबा तू कोण आहेस, कुठून आलायस, शेतकऱ्याने. आणि विचारले की भूक लागली असेल तुला. घोडेवाल्या म्हटले की हो भूक लागली, बस आधी जेवण कर. भूक लागलेली होती, जेवण त्याने सगळे खाल्ले. मग त्याने तेव्हा विचारले की आपण काय खाणार. की काही नाही, मी तर इथूनच कुठून कंदमुळे फळ फ्रूट मिळाले तर खाईन, तुम्ही अतिथी आहात. या म्हणण्याने खूप प्रभावित झाला राजा. तर राजाने म्हटले की बाबा तुझं नाव काय आहे. की हे नाव आहे, हे माझं गाव आहे. मग त्याने सांगितलं की बाबा मी राजा आहे या नगरीचा, ज्या क्षेत्रात तुझं गाव आहे, आणि तुझ्यावर कधी कोणतं संकट आलं तर माझ्याकडे ये. काही वर्ष त्याने एक असे बनवून दिले आपले, असेच कोणते आयडेंटिटी त्याला बनवून दिली की तुला कोणी नाही अडवणार, केव्हा पण ये माझ्या राजमहालापर्यंत, म्हणजे माझ्या खोलीपर्यंत पण ये तू. इतका प्रभावित झाला राजा त्या शेतकऱ्याच्या या गोष्टीला बघून की आपल्यातली भाकरी काढून अतिथीला दिली. ही लहान गोष्ट नाहीये, हे मागचे संस्कारच असतात. तर तिथे पोहोचला. एक दिवस त्याला कोणती गोष्ट आठवली की बाबा राजाला भेटून येऊया. काही दुष्काळ पडला होता. तो दुष्काळ तर संपूर्ण नगरीतच पडला होता. राजा होता. जेव्हा तो पोहोचला, राजा मुसलमान होता. बाहेर बसून त्याचा कोणता नमाज करत होता आणि तो सरळच पोहोचला ते दाखवून, तो पासपोर्ट राजावाला. तर ते म्हणू लागले, जे सेवक होते, नोकर होते, की इथे बस बाबा, राजा आपली कोणती क्रिया करत आहे त्यानंतर बोलू. तो समोर बघत होता की राजा काय करत आहे. जेव्हा राजा उभा राहिला, कुशल मंगल विचारले. तर त्याने विचारले शेतकऱ्याने की पहिले हे सांगा की तुम्ही हे काय करत होतात. राजाने म्हटले की मी भगवानाकडून, अल्लाहकडून आपल्या राज्यात, आपल्या घरात सुखाची कामना करत होतो. दुष्काळ पडला आहे यामुळे आशीर्वाद मागत होतो. तर शेतकरी म्हणू लागला, अच्छा, अरे मी तर भिकाऱ्याकडे आलो होतो बाबा, त्यापेक्षा तर मीच मागेन माझ्या घरी, मग तुझ्याकडून काय गरज आहे मला मागायची. राजा पण त्याच दुःखात दुःखी आणि मी पण तोच दुःखी. मागायचे कोणाकडे, देणारा कोणी दुसरा आहे तर त्याला आपण विसरलो. तर सतलोक आश्रम बरवाला, जिल्हा हिसार, हरियाणामध्ये हीच आठवण करून दिली जाते की सांसारिक लोकांकडून तुम्ही जी मदत मागता ही तुमची आध्यात्मिक ज्ञानहीनता आहे. परमात्म्याकडे मागा. परमात्मा त्यांनाच देतो ज्यांचे आधीचे शुभ संस्कार आहेत, नाहीतर निसंशय मागत राहा, काही नाही देणार. आता शुभ संस्कार होतील केव्हा? आता होतील. शास्त्र अनुकूल साधना या दासाकडे उपलब्ध आहे. ती रियल साधना आहे. यामुळे रोज तुमचे शुभ संस्कार होतील. तुम्हाला या जन्मात पण देईल आणि सतलोकात पण तुम्हाला घेऊन जाईल. ही ती साधना आहे. तुम्हाला बस इतकंच करायचं आहे, जसं हा दास सांगेल त्याप्रमाणे करून बघा. जो गुरु आदेश आहे तो गुरुजींचा, त्याचे पालन करून बघा. भाई जो गुरु बचन पे डट गे, कट गे फंद 84 के, कट गे फंद 84 के, कट गे फंद 84 के. भाई जो गुरु बचन पे डट गे, कट गे फंद 84 के, कट गे फंद 84 के, कट गे फंद 84 के.
वस्तु मिली ठोर की ठोर, मिट गई मन पापी की दोर। वस्तु मिली ठोर की ठोर, मिट गई मन पापी की दौड़। भरम मिटे मथुरा काशी के, भरम मिटे मथुरा काशी के। भाई जो गुरु बचन पे डट गे, रकट गे फंद 84 के। कट गे फंद 84 के, रकट गे फंद 84 के। भाई जो पुण्यात्म्यांनो, इतकीच गोष्ट आहे. नकली गुरूंच्या वचनावर पण खूप सारे श्रद्धाळू स्थिर आहेत. त्यांना संत परमधनी मानून, परंतु शेवटी दोघांनाही धोकाच होईल. झूठे गुरु के आश्रय कदे न उदरे जीवे। सच्चा पुरुष कबीरे है, आद परम गुरु पीवे। खोट्या गुरूंमुळे मोक्ष नाही होणार. पहिल्यांदा गुरु भेटू दे, मग वचनावर स्थिर रहा. मग बघा, संसाराचे पण सुख आणि परलोकी पण सुख तुम्हाला. तर तो सद्गुरू. कारण की पुण्यात्म्यांनो, आपला महिमा परमात्म्याला पण स्वतःच सांगायला लागला. परंतु ज्यांच्या गळ्याखाली उतरले नाही ते अयशस्वी राहिले, आणि ज्यांना ते म्हणणे खरे वाट त्यांचा उद्धार झाला. हम ही अलख अल्लाह है, कुतुब गोस और पीरे। गरीबदास खालक धनी, हमरा नाम कबीरे। ए स्वामी सृष्टा में सृष्टि हमारे तीरे। दास गरीब अधर बसो, अवगत सत्य कबीरे। रामानंदजींना परमात्मा त्यांचा महिमा सांगत होते की मी सर्व सृष्टीला रचणार आहे. मी पूर्ण परमात्मा आहे. मी वर राहतो, ज्याला तुम्ही अवगत म्हणता, ज्याचे तुम्हाला ज्ञान नाही त्या गतीचे. परंतु ती गळ्याखाली त्यावेळी रामानंदांच्या उतरत नव्हती. उलट ते शिव्या देऊ लागले. तू छोट्या जातीचा नीच बालक, छोटासा तू काय बकवास करत आहेस, तू स्वतःलाच भगवान मानून बसलास. आणि जेव्हा रामानंदजींना परमात्मा सचखंड सतलोक जिथे मालक राहतात तिथे घेऊन गेले आणि मग परत सोडले. हाय हाय बोलत रामानंद जी, सुनो कबीर करतार। गरीबदास सब रूप में तुम ही बोलनहार। दो ठोर है एक तू, भया एक से दो। गरीबदास हम कारणे तुम आए हो मगजो। आता पुण्यात्म्यांनो, हीच स्थिती त्या प्राण्याची होईल ज्याला तुम्ही बाहेर जाऊन कोणाला सांगाल की आज पृथ्वीवर सतलोक आश्रम बरवालामध्ये आमचे गुरुदेवजी पूर्ण संत आले आहेत, सद्गुरू आहेत एकमात्र. परंतु तिथे तुम्हाला खूप काही ऐकावे लागेल. रामानंदजींच्या प्रमाणे जसे कबीरजींच्या बद्दल चुकीचे बोलले. मग कधी मालक दया करतील, त्यांची सद्बुद्धी होईल. जेव्हा इथे येतील, प्रमाण बघतील, मग तो पण तुमच्याप्रमाणेच गुण गाईल की खरोखर जर संत आहे तर पृथ्वीवर एकच आहे. सतलोक आश्रम बरवालात हा दास बसलाय. यासाठी परत परत सांगावे लागते. स्वतःचा महिमा स्वतःच सांगावा लागतो. दास तर एक नोकर आहे त्या परमपित्याचा. तुम्ही आहात त्याची मुले, आणि तुमची सेवा दासाला देऊन ठेवली आहे. आणि प्रयत्न हाच राहील की भगवानाला घाबरून मालकांच्या मुलांची नोकर जी सेवा करतो त्याची नोकरी टिकून राहते. तर दासाचा हा प्रयत्न शेवटच्या श्वासापर्यंत राहील. तर प्रसंग चालू आहे की जेव्हा अशी परमशक्ती आहे तिचा शोध घेतला पाहिजे, ज्याने सगळेच सुख मिळते.
आणि तुम्हाला तर आयती शोधलेली मिळाली आहे, दास सांगत आहे, प्रमाण देत आहे. आणि तो परमात्मा कबीर इज गॉड. 6 तर साक्षीदार आहेत दासाकडे, 6 साक्षीदार याचे की कबीर इज गॉड. कोण कबीर? धानक रूप रहा करतार. जो काशीमध्ये धानक विणकर होता तो भगवान. आणि सगळे सद्ग्रंथ साक्षीदार. आणि तरी पण नाही समजले तर सांगा मग परमात्म्याला, मग आम्ही काय करू? मग कोणती पद्धत वापरू तुमच्यासाठी भगवानाला ओळखण्यासाठी आणि त्यांच्या गुणांची मोजदाद करण्यासाठी? तर पुण्यात्म्यांनो सांगतात, जो जन मेरी शरण है ताका हूं मैं दासी. गेल गेल लाग्या फिरूं जब तक धरती आकाशी. कबीर परमात्मा सांगतात, जेव्हापासून तुम्ही इथे आला आहात मला सोडून सतलोकातून, आणि तुमची ही दशा बघतच आहात पुण्यात्म्यांनो, खूप सांगायची आवश्यकता नाही, कारण की तुम्ही बुद्धिमान आहात, ज्ञान पण समजत आहात. जे ज्ञान दास देत आहे हे माझे नाहीये, या दासाचे नाहीये, हे तर त्या परमपिता परमात्मा कबीरजींचं दिलेलं ज्ञान आहे. आणि भगवानजींचं ज्ञान खोटं नसतं, 100% सिद्ध असतं. यात हा तर विचार करा, जे ज्ञान दास देत आहे हे गॉड गिव्हन आहे, आणि भगवानाने दिलेलं ज्ञान हे चुकीचं नाही असू शकत. यासाठी तुमच्या हृदयाला बजावा, मनाला स्थिर करा यावर, की खरंच हेच खरे सर्व काही आहे. साधना पण हीच ठीक आहे, भगवान पण हाच आहे. आपले सद्ग्रंथ प्रमाण देतात, महापुरुषांनी पण याची साक्ष दिली आहे. तर या निश्चयाच्या आधी हे निश्चित व्हायला हवे की कबीर इज गॉड. जेव्हा हे तुम्हाला पक्क होईल की परमात्मा कबीरजी आहेत. आणि कोण कबीर? त्या साक्षीदारांनी जे विटनेस आहेत, महापुरुष आदरणीय धरमदास साहेबजी, आदरणीय गरीबदास साहेबजी, आदरणीय मलुकदास साहेबजी, आदरणीय नानक साहेबजी, आदरणीय दादू साहेबजी, आदरणीय गरीबदास साहेबजी गावछोडानी, जिल्हा झज्जर, हरियाणा वाले, आणि आदरणीय घिसादास साहेबजी गाव खेकडा, जिल्हा बागपत, उत्तर प्रदेश, आणि काशीवाले स्वामी आदरणीय रामानंदजी महाराज. तर हे दासाकडे साक्षीदार आहेत, विटनेस आहेत त्या परमपित्याचे, की हु इज गॉड? कबीर इज गॉड. हु कबीर? हम सुल्तानी नानक तारे दादू को उपदेश दिया. जात जुलाहा भेद न पाया वो काशी वहे कबीर हुआ. कि हम सुल्तानी नानक तारे. गरीबदास साहेबजी म्हणतात की आपण सगळे, इन्क्लुडिंग मी, अब्राहिम सुलतान आदम बलख बुखाऱ्याचे राजा, मुसलमान, आणि दादूजी आणि नानकजी, आम्हा सगळ्यांना पार केले. कोणी? वो जाति जुलाहा भेद नहीं पाया वो काशी माहे कबीर हुआ. अनंत कोट ब्रह्मंडे का एक रति नहीं भारे. सतगुरु पुरुष कबीर हैं जो कुल के सिरजनहारे. जो जन मेरी शरण है ताका हूं मैं दासी. गेल गेल लाग्या फिरूं जब तक धरती आकाशी. जो बच्चा गौ की नजर में यूं साई को संते. भगतों के पीछे फिरे वो भगत वत्सल भगवंते. आपले भगवान कोण आहेत? आजपर्यंत आपल्याला तो परमात्मा भक्तवत्सल भगवानच नव्हता भेटला. आपण भक्तवत्सल मानत होतो श्रीकृष्णजींना, श्री विष्णूजींना, श्री रामचंद्रजींना. हे यांच्या पुजाऱ्यांचे भक्तवत्सल होते, परंतु यांची शक्ती किती होती, हे किती लाभ आपल्या भक्तांना देऊ शकत होते, हे तुम्हाला माहीत आहे. तुम कौन राम का जपते जापम तात कटे न ये तीनों तापम. तुम्ही कोणत्या भगवानाचा आसरा घेऊन बसला आहात, जो तुमचे 3 ताप पण नाही घालवू शकत? 3 तापांमध्ये कोणते देव, कोणते ऋषी, संताचा शाप देणे, हे 3 तापांमध्ये येते. कोणती प्रेतबाधा करणं, कोणावर काही जंतर मंतर करून
प्रेतबाधा करणं हे 3 तापांमध्ये येतं. अजून पण इतर अन्य खूप सारी अशी 3 तापात, जसं आध्यात्मिक, दैविक, आध्यात्मिक अशा प्रकारचे हे 3 प्रकारचे ताप आहेत. देहिक, तर या सगळ्या तापांचा नाश पण परमात्मा करू शकतो. सर्व प्रकारचे कोणत्याही प्रकारचे कष्ट आध्यात्मिक मार्गाने संभव होऊ शकतात. परंतु आता परमात्म्याने हा मार्ग अशा वेळी सुरू केला आहे की आमचे कर्म इतके बिघडले की त्या स्थितीमध्ये येण्यासाठी की आमच्यावर आध्यात्मिक सर्व क्रिया लगेच परिणाम करतील याला खूप वेळ लागेल. आम्ही इतके भक्तिहीन झालो, यासाठी मालकांनी तुम्हाला वर्तमानात विज्ञान असे दिले तुम्हालाच की तुमचे छोटे मोठे कोणते कष्ट शरीरात आहेत तर त्याच्याबरोबर थोडीफार जी भौतिकतेने पण ट्रीटमेंट करा बॉडीची. तर त्यासाठी छान आजकाल जसे पहिले आपण बघितले, आपण छोटे छोटे होतो, आपले आजोबा पाहिले, डोकं दुखायला लागलं की कपडा बांधून आणि 3-3 दिवस दुःखी राहायचे, ना काम करू शकायचे. आता एक छोटीशी टॅबलेट घेतली, खाऊन टॅबलेट 10 मिनिटामध्ये कुठेही फिरा, कोणतेच कष्ट नाहीत. आणि ज्यावेळी असं डोकं दुखायला लागेल आणि त्याची ट्रीटमेंट नसेल तर भक्ती तर होणारच नाही, ते दुखणंच लक्षात राहील. तर मालकांनी तुमच्यासाठी ही सगळी व्यवस्था केली आहे. थोडाफार तुम्ही या भौतिक वादाचा पण आधार घ्या जो मालकांनी देऊन ठेवलाय. मग काही दिवसांनी काय होईल, तुम्हाला हळूहळू याची आवश्यकताच नाही पडणार. मग त्या आध्यात्मिक क्रिया लगेचच काम करायला लागतील जेव्हा तुमची भक्ती कर्मधर्म वाढीला लागतील. तर आधी हे नव्हतेच. हे वैद्य पण नंतर प्रारंभ झाले सत्ययुगात. तर असं कोणी नव्हतंच, भक्तीनेच हे झाडफूक करून घ्यायचे. जवळजवळ ही गोष्ट सेट होती. परंतु आता झाडफूक करणारे पण नकली आणि घेणारे पण नकली, सगळे फेल होत जात आहेत. तर हे झाडफूक वेगळी गोष्ट आहे, आपल्याला नाही लावून घ्यायची ती झाडफूक. कारण की झाडफूक करणारा त्याची भक्ती संपवतो आणि घेणारा त्याचा ऋणी होतो. आम्ही असा मंत्र दिला तुम्हाला, सगळ्या उतार्यांचा उतारा हाच मंत्र आहे जो आम्ही तुम्हाला दिलाय. यानंतर कोणती अशी चूक करू नका, हे तर ज्ञान सांगत आहे तुम्हाला. असं होतं. तुम कौन राम का जपते जापम, तात कटे न ये तीनों तापम. आम्ही पौराणिक कथा ऐकत होतो लहानपणापासूनच, कारण की पवित्र हिंदू जन्मात घरात हिंदू धर्मात जन्म होता. आमच्या धर्मगुरूंनी जे पण आमच्या ज्ञान फीड करून ठेवले होते त्याचा खूप बोलबाला होता, जनसामान्यांच्या जिभेवर होते. याचीच फिल्म पण बनवली जायची, यावर नाटक पण केले जायचे, रामलीला पण ऐकवली जायची. काय होते की एका वेळेस नारदजी कुठे तपस्या साधना करून आले होते आणि त्याला भ्रम झाला की मी माझी काम वासना आपल्या विषय वासनेवर मात केली आहे. आणि जंगलात बसला होता, केस वगैरे मुंडन करून, आणि तिथे कंदमुळे फळ आहार करून शांत भावाने राहत होता. साधना करून 1, 2, 4, 10 वर्ष आपले पिता ब्रह्माजींकडे आले नारदजी. आणि ब्रह्माजींनी म्हटले, बाळा साधना करून आलास? म्हटले, हो जी. कारण ते ब्राह्मण होते, ब्राह्मणांचे कामच आहे भक्ती करणे, अजून तर कोणतं कामच नव्हतं. म्हटले, खूप छान बाळा, खूप सफलता मिळाली असेल? होयची, सफलता मिळाली. आता मी विषय वासनेच्या अधीन नाही राहिलो, मी लग्न नाही करणार, आजीवन ब्रह्मचारी राहीन. माझ्यावर कोणता परिणाम नाही करू शकत, कोणताही विकार. ब्रह्माजींनी म्हटले की बाळा खूप चांगली गोष्ट आहे, हेच काम असते साधू संत ब्राह्मणांचे, परंतु ही गोष्ट कोणाला सांगायची नसते, तू गुप्त ठेव. त्याने विचार केला, मुलाची तर सवय असते, वडील ज्या करता रागावतील ती जरूर करत असतात, मना केले ना त्याला जरूर करेल. विष्णूजींकडे गेला, अंकलजींकडे. विष्णूजींनी म्हटले की विष्णूजींनी विचारले, आलास बाळा? म्हटले, आलो.
महाराज भगवन, साधना करून आलोय मी जंगलातून. अच्छा बाळा, खूप दिवसांनी दिसलास, कुठे गेला होतास? म्हटलं की जंगलात साधना करून आलोय मी. अच्छा बाबा, आणि मी माझ्या सर्व इंद्रियांना जिंकलंय. विष्णूजी म्हणाले, ठीक आहे बाबा, खूप छान गोष्ट आहे. आणि म्हटले की माझ्यावर कोणती विषय वासना परिणाम नाही करणार. विष्णूजी म्हणाले, बाबा ठीक आहे, चांगली गोष्ट आहे. भक्ताचे तर कामच हे असते वासनांवर मात करणं, भक्ती करावी, ठीक. आता हा काळ आहे दुष्ट. याने विष्णूजींना प्रेरणा केली की बाबा नारदजींना तर अभिमान झाला, याचा अभिमान तोडला पाहिजे. जेव्हा विष्णूजींच्या घरातून निघून चालू लागला, कोणत्या नगरात जात होता, तिथे एक मायामयी नगरी तयार केली आणि त्या राजाच्या मुलीचं स्वयंवर होत होतं. आणि तिथे खूप वर्दळ होती आणि खूप सजवून ठेवलं होतं त्या नगरीला. नारदजींनी विचारलं की बाबा काय काय उत्सव आहे आज? नगरातल्या लोकांनी सांगितलं की राजाच्या मुलीचा विवाह आहे आणि इतकी सुंदर मुलगी आहे की कदाचित पृथ्वीवर नाही, एक परी उतरली आहे. आणि दूर दूरच्या देशातील लोक, राजे लोक येत आहेत. आज स्वयंवर आहे, ती स्वतः वर निवडेल, ती मनपसंत पती निवडेल. लाईनमध्ये सगळे बसतील, ती ज्याला निवडेल त्याला वरमाला घालेल, तो तिचा पती होईल. तिथे मग गाणारे वाजवणारे ढोल ताशे वाजवतायत सगळे सुरात. हे विवाहाचे ढोल ताशे गीत गाणे खूप वाईट असतात. प्रेरणा नव्हती तरी पण बनली. आता नारदजींनी विचार केला की बाबा बघूया, गृहस्थ जीवन पण बघितलं पाहिजे. वडिलांनी विवाह केला होता, काकांनी केला होता, विष्णूजींनी, आणि छोटे काका शंकरजींनी पण केलाय. तर विवाहात असं वाईट तर काही नाहीये. हा विचार करून थोडंसं बाहेर जंगलात बसून अर्धा किलोमीटर जाऊन आणि प्रार्थना केली भगवानांना की साधना केली मी, आजपर्यंत तुमच्याकडे काही नाही मागितलं. आज एक वस्तू मागू इच्छितो विष्णूजींकडे. विष्णूजींचे रूप मागू इच्छिले, कारण विष्णूजी खूप सुंदर आहेत आणि ते रूप मला प्राप्त होताच मुलगी स्वतःच वरमाला घालेल, सांगायची गरजच नाही पडणार मला. विष्णूजी आले. बोल बाळा, काय मागतोयस महाराज? ऋषीजी काय मागता? की वचनबद्ध व्हा. वचनबद्ध झाले. विष्णूजी, मला हरिरूप पाहिजे, हरिरूप पाहिजे. मी लग्न करीन. आज मी पक्क ठरवलंय. विष्णूजींनी म्हटलं तथास्तु. हरी म्हणजे माकड पण होतं संस्कृतमध्ये. त्याचं माकडाचं तोंड झालं नारदाचं. आता नारदजी चालले ऐटीत. असा विचार केला, तू आज खूप हँडसम आहेस सगळ्यात. आणि जाऊन बसला त्या लाईनमध्ये जिथे राजा लोक, तरुण तरुण मुले बसली होती राजांची. मुलगी वरमाला घेऊन आली, त्याला बायपास करून गेली. त्याला वाटलं हिचं लक्ष नसेल गेलं त्या मुलीचं, नाहीतर हिने सगळ्यात आधी मलाच निवडायचं होतं. तिथून उठून दुसऱ्या ओळीत जाऊन बसला ऐटीत. तिथून अजून 10 पावलं दुरून गेली. त्याचा चेहरा बघून भीती वाटे. तेव्हा सोबत बसलेल्या एका राजाने त्याला आरसा दाखवला की तुझा चेहरा तरी बघ, आम्हाला भीती वाटते इतकी. ती तर दूरच राहिली. जेव्हा त्याने पाहिले की माझा तर चेहरा मोहरा बिघडवला विष्णूजींनी, तर त्याला शाप दिला. ही तर तुम्ही खूप कथा ऐकली आहे, पण इतकंच ऐकवीन, जास्त नाही. शाप दिला की एक पूर्ण जीवन तू, विष्णूजींना शाप दिला की एक पूर्ण जीवन, जसा आज मी माझ्या पत्नीच्या वियोगाने दुःखी आहे, त्याचप्रमाणे तू सगळं जीवन याच वियोगात घालवशील. आणि तुझी मदत माझ्यासारखे तोंडवालेच करतील, माकडेच. सांगायचा भाव आहे की जे दास फक्त इतकं सांगेल, जास्त नाही, कारण सत्संग हे तर एक रामायण आहे. आता आम्ही ऐकू सत्संग, यातून निष्कर्ष काढून. तर तुम्हाला माहीत आहे की श्री रामचंद्रजींच्या रूपात विष्णूजींचा जन्म झाला. राजा दशरथाच्या घरी जन्म झाला. सीतेचं अपहरण झालं आणि जो पण शाप होता त्याने पूर्ण केला. संपूर्ण सारं जीवन दुःखी राहिला. घरून
रावणाबरोबर युद्ध करून कोटी व्यक्ती मारून सीतेला घरी आणलं आणि 6 महिने 1 वर्षानंतर तिला बाहेर काढलं, केवळ कोणाच्या सांगण्यावरून. शेवटच्या श्वासापर्यंत तो आपल्या पत्नीचं तोंड नाही पाहू शकला. त्यानंतर शेवटी माहीत आहे श्रीरामचंद्रजींचा शरयू नदीत कसा शेवट झाला. त्यानंतर त्याच वेळी त्याने बालीला मारलं होतं, सुग्रीवाचा भाऊ, एका वृक्षाची आड घेऊन श्रीरामचंद्रजींनी. आणि त्याचे पण टिट फॉर टॅट श्रीकृष्णजींच्या रूपात द्यावे लागले. तो वालीचा आत्मा तर शिकारी बनला आणि श्रीकृष्णजींच्या पायाला बाण मारून त्याचा वध केला. अशाच वृक्षाच्या आडून धोका झाला होता. तर सांगायचा भाव आहे की तुम कौन राम का जपते जापम और ताते कटे ना, ये तीनों तापम. मग उदाहरण देतात की या महाभारतात एक प्रसंग येतो की जेव्हा युद्धाची वेळ झाली, अर्जुन मना करत होता की मी युद्ध नाही करणार. श्रीकृष्णजींमध्ये हा काळ प्रवेश करून त्याला घाबरवत धमकावत आहे. मग ज्ञान समजावत आहे, तू युद्ध कर, तुला कोणतं पाप नाही लागणार, मी सगळे मारून ठेवले आहेत. त्याच्या म्हणण्यात येऊन घाबरून अर्जुनाने युद्ध केलं आणि युद्धात जे पांडवांकडून पाप झाले त्या कारणाने युधिष्ठिरजींना वाईट स्वप्न पडू लागले. जेव्हा राजसिंहासनावर बसला तो, त्याचे आणि श्रीकृष्णजी त्यांचे धार्मिक गुरु होते. तर आपल्याला अडचण येते तर गुरुकडूनच उपाय शिष्यांना हवे असतात. तर पांडवांचे धार्मिक गुरु, यादवांचे धार्मिक गुरु श्रीकृष्णजी होते. श्रीकृष्णजींना जेव्हा विचारलं हे काय कारण आहे आणि का असं होत आहे, भावाला खूप वाईट स्वप्न पडत आहेत, जेवण घेत नाहीये, डोळे फाडफाडून बघतोय, ना बोलत आहे, अंतर्मुख झाला आहे, जसं कोणी मेंटल झालाय. श्रीकृष्णजींनी सांगितलं की तुम्ही जो महाभारतात बंधुघात केला, काका, चुलते, भाऊ, बहीण, भाचे मारलेत, सेना मारलीत, ते पाप तुम्हाला दुःखी करत आहे, दुःख देत आहे. ते पापकर्म तुम्हाला आड येत आहे. याचा उपाय. तर त्यावेळी अर्जुनाला वाटलं तर होतं की युद्धाच्या वेळी जर मी मना करत होतो युद्ध करायला आणि कृष्ण म्हणत होता तू नाही करत, तू तर शूरवीर आहेस, का तुझ्या लक्षणांना विसरला आहेस, हे आहे ते आहे, आणि मी सगळ्यांना मारून ठेवलंय, तुला पाप नाही लागणार, आज हे पाप कुठून आलं. तर अर्जुन बोलला नाही. यासाठी नाही बोलला की जर मी व्यत्यय आणीन आणि जर मी आज प्रश्न करीन की तुम्ही तर पहिले म्हणत होता तुला पाप नाही लागणार, आणि आज हे पाप कसं लागलं, कारण की श्रीकृष्णजींनी त्याचा उपाय सांगितला होता की पूर्ण पृथ्वीचे जितके पण साधू संत आणि भक्त आणि जनता आहे, म्हणजे साधू संत आहेत, त्यांना आमंत्रित करा. एक अश्वमेध, एका यज्ञाचे अनुष्ठान करा. यज्ञ, धार्मिक यज्ञ. त्यात वरती आकाशातील स्वर्ग लोकातल्या देवतांना पण निमंत्रण द्या. आणि त्यात एक शंख ठेवला जाईल, शंख जो मंदिरात वाजवतात, तुम्ही पाहिला असेल. अशा प्रकारचा 5 मुखांचा एक शंख ठेवला जाईल. आणि त्यात जेव्हा यज्ञ सुरू होईल, सगळे 33 कोटी देवता, 88,000 ऋषी, 12 कोटी ब्राह्मण आणि 56 कोटी यादव, 984 सिद्ध, हे सगळे तिथे पोहोचतील. आणि ज्यावेळी हे सगळे भोजन करतील महापुरुष, त्यानंतर त्या 5 मुखांच्या शंखाचे पंचायन, 5 मुख होते त्याचे. तुम्ही तर 1 मुखाचा पाहिला असेल, 2-2 मुखाचे तर आम्ही पण पाहिले. तो 5 मुखांचा होता. त्याचे 5 मुख होते आणि त्याला कुठे वेगळे ठेवले जाईल, स्टूलवर दूर. जेव्हा सगळे भोजन करतील त्या यज्ञात, तो शंख आपोआप वाजेल. शंख वाजला की तुमचा यज्ञ संपूर्ण होईल, आणि शंख नाही वाजला तर यज्ञ पूर्ण होणार नाही, तुमचे संकट नाही जाणार. आणि दूर दूरपर्यंत सगळ्यांना बोलावून आणा. कोणी साधू संत राहून नको जायला पृथ्वीवर. आणि न जाणो कोणामध्ये कोणती करामत असेल, या विचाराने सगळ्यांना आमंत्रित केले. निर्धारित वेळेला फिक्स केले. आता अर्जुनाने विचार केला होता की जर मी आता प्रश्न करीन की तुम्ही तेव्हा तर म्हणत होता तुम्हाला कोणतं पाप नाही लागणार, आणि आज हे पाप कुठून आलं.
तर माझा भाऊ, कारण की यात अरबो रुपये खर्च होणार होते, इतके लोक जेवतील, आणि माझा भाऊ इतका नेक आहे, इतका सेन्सिटिव्ह आहे, जर त्याला ही शंका जरी आली की खर्च लागणार आहे माझ्या ट्रीटमेंटवर आणि भाऊ यासाठी हा वादविवाद करत आहे, ह्याची इच्छा नाही, मला सुखी बघायची. कुठे याला हे वाटले की माझे काही जीवन नाही राहणार. या कारणाने अर्जुन चूप बसला, हृदयावर दगड ठेवला, सहन केले आणि म्हटले, जे तुम्ही म्हणाल तेच होईल. आता सांगायचा भाव हा आहे पुण्यात्म्यांनो, निर्धारित वेळ जी ठेवली होती त्या 33 कोटी देवता, 88,000 ऋषी, 12 कोटी ब्राह्मण, नवनाथ 84 सिद्ध, इन्क्लुडिंग ब्रह्मा विष्णू महेश तिथे उपस्थित होते. विष्णू तर कृष्ण होताच, ब्रह्मा विष्णू आणि आले, ब्रह्मा महेश आले वेश बदलून, आणि 33 कोटी देवता. त्याच वेळी परमेश्वर कबीरजी, हाय हाय, चारों युग में मेरे संत पुकारे, कूक को हम हेल रे, हीरे माणक मोती बरसे, ये जग चुगता डेल रे. परमेश्वर सांगतात, चारही युगात आलोय मी आणि चांगल्या आत्म्यांना, पुण्यात्म्यांना हे ज्ञान पण समजावलं आहे. आम्ही सर्वांनी मिळून पण उंच उंच स्वरात जागोजागी जाऊन या ज्ञानाचा डंका वाजवलाय, हे ढोल वाजवून सांगितलं आहे, सत्संग ज्ञान दिलंय, ऐकवलं आहे, परंतु कोणी नाही ऐकत आमचं. आम्ही तर ही सत्साधना, शास्त्र अनुकूल रूपी साधना रूपी हिरे आणि मोती तुम्हाला देत आहोत, जे बहुमूल्य आहेत. तुम्ही यांना न स्वीकार करता गोटे आणि दगड आणि ढेकळे एकत्र करत आहात, आन भक्त, आन उपासना करून, अन्य देवतांची, भगवानांची पूजा करून. एका समर्थ कबीर भगवानांची भक्ती न करता जी अन्य पूजा तुम्ही करत आहात, ही फुकटची ओझी वाहत आहात, ढेकळं जमा करता आहात. चारों युग में मेरे संत पुकारे, कूक कहा हम हेल रे, हीरे माणक मोती बरसे, ये जग चुगता डेल रे. सतयुग में सत सुकृत कह टेरा, त्रेता नाम मुनिंदर मेरा, द्वापर में करुणा में कहाया, कलयुग नाम कबीर धराया. तर द्वापार युगात परमात्मा करुणामय नावाने आले होते. एक लीला जशी कबीर जींच्या रूपात सतयुगात या कलियुगात केली आहे, अशीच त्यावेळी ते परमात्मा करुणामय नावाने आले होते. आणि कमळाच्या फुलावर एका सरोवरात परमात्मा बालक रूप धारण करून तिथे अवतरित झाले होते, सतलोकातून चालून आले होते. तिथून त्याला एक वाल्मिक परिवार होता, जो निस्संतान होता, तो घेऊन गेला होता उचलून. तर त्यावेळी परमात्म्यांना वाल्मिक म्हटले गेले होते, कारण की वाल्मिक जात ऋषी वाल्मिकींनंतर त्यांच्या अनुयायांची बनलेली आहे, जी सतयुगात प्रारंभ झाली होती, वाल्मिक जात. तर त्या जातीत जन्मले होते ते. तर तिथे परमात्मा ते उचलून घेऊन गेले होते, जोडपे कबीरजींना. तर या कारणाने ते वाल्मिक म्हटले गेले दाता. आणि त्या वाल्मिकच्या आणि वाल्मिकमध्येच एक सुपच नावाचे सुदर्शन होते, सुदर्शन नाव होते. केवळ त्याने भगवानाला ओळखले होते. त्याने पण तेव्हा ओळखले होते जेव्हा मालकांनी वर घेऊन जाऊन परत सोडले होते. त्यानंतर त्याचे बिलकुल भ्रमनिवारण झाले होते. परंतु सुदर्शनचे माता पिता मानत नव्हते आणि स्वतः परमात्म्याचे माता पिता पण मानत नव्हते, कारण ते रामकृष्ण यांचेच पुजारी होते, विष्णू ब्रह्मा शिवजींचे. परंतु सुदर्शनजींनी मालकांचे हे ज्ञान, नामभक्ती ग्रहण केली होती. तर त्या दिवशी भीम, जो पांडवांचा भाऊ होता भीम, त्याची सेवा त्या साईडला होती. इन्व्हिटेशन, निमंत्रण देण्याची, इन्व्हिटेशन देण्याची. आणि त्याने जाऊन पाहिले सगळीकडे. तो आपले निमंत्रण देऊन आला आणि जात होता. तर तिथे एका झोपडीत सुदर्शनजी राहत होते. वाल्मिक
आणि तिथे जाऊन त्याने म्हटले की महाराज, मी युधिष्ठिर राजाचा भाऊ आहे, भीम माझे नाव आहे आणि तुम्हाला हे निमंत्रण देण्यासाठी आलोय. तुम्ही जरूर या, आम्ही एक अश्वमेध यज्ञ करत आहोत. आणि परमेश्वर कबीरजींनी सुदर्शनजींना सांगितले होते, करुणामय रूपात आले होते भगवान, विद्यमान होते तिथे त्यावेळी, वर्तमान होते. त्यांना सांगितले होते की असे असे हे यांनी जे महाभारत केले आहे यांना खूप हानी होईल आणि काळाने हा नाश केला. 18 करोड माणसे मारली गेली आणि पाप ठेवले यांच्या डोक्यावर पांडवांच्या, आणि यांची खूप वाईट स्थिती होईल. सुदर्शन इतका कहर त्यांनी केला. खुश होऊन राज्य करत आहेत. किती दिवस करतील राज्य? इतके जीव मारून पापाच्या मालाने गाडी भरली या मूर्खांनी. म्हणतात, हमारा ज्ञान किन्हे ना सुनिया, पर भी लेड जात है दुनिया. आमचे ज्ञान नाही ऐकत, इतर बकवासमध्ये. कुठेही स्नानाला जा, कधी तीर्थांना जात आहेत, कोणती दुसरी साधना करत आहेत. तर सुदर्शनजींना गोष्ट आठवली. गुरुजी सांगत होते, हा तर तो माणूस आहे. तेव्हा सुदर्शनजींनी म्हटले, अरे भीम, तुमच्या अन्नाला जो खाईल तो सरळ नरकात जाईल. अशी चूक सुदर्शन नाही करणार. तुम्ही तर अपराधी व्यक्ती आहात. तुम्ही लाखो बहिणी, करोडो बहिणी विधवा केल्या, करोडो बहिणी मुले अनाथ केलेत. आता त्या नरकाला खात आहात, त्या रक्ताला चाटत आहात, आणि जो तुमचे अन्न खाईल तो पण या तुमच्याप्रमाणेच नरकात जाईल. मी नाही येणार. जर मला बोलवायचेच आहे तर जसा जो यज्ञ तुम्ही करणार आहात असे यज्ञ 100, अशा यज्ञांचे 100चे फळ मला दे, तेव्हा मी तुमचे अन्न ग्रहण करेन. नाहीतर कोण नरकात जाईल असे पापाच्या अन्नाला खाऊन. आता भीम पण बलवान होता, जड डोक्याचे असतातच पैलवान. आणि मग राज्याची ताकद, बॉडीची ताकद, श्रीकृष्णजींची ताकद की आमच्याबरोबर भगवान राहतात. तर सांगू लागला की बाबाजी, जास्त नको बोलू. जर मला माझ्या भावाचे आणि भगवान कृष्णाची भीती नसती तर तुझे तोंड फोडले असते मारून मारून. खबरदार, फालतू बकवास करशील तर. यायचे असेल तर या, नाहीतर नका येऊ. हे कसे म्हटलेत की आम्ही अपराधी आहोत. आता सुदर्शनजी गप्पा बसले. म्हणतात, बाबा, सकट और सवाल में उल्टा जवाब नहीं दे. भीम रागावून आला. काय, तुझ्याशिवाय आमचा यज्ञ संपूर्ण नाही होणार? चला आता आपण त्या श्रद्धाळूंचे अनुभव जाणून घेऊयात, ज्यांनी जगद्गुरू तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांकडून दीक्षा प्राप्त केलेली आहे, तसेच त्यांच्याद्वारा सांगितलेल्या भक्ती मार्गावर चालत आहेत. नमस्कार. सतसाहेब, आपलं नाव? माझं नाव गंगाराम हनुमंतराव हादवे, आपण कुठून आलात? शिवनगर, जालना, महाराष्ट्र. आपण काय व्यवसाय करत आहात? मी NRB बेरिंग कंपनीत ज्युनियर ऑपरेटर म्हणून वर्करचे काम करतो. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली? संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा मी 25/11/2011 घेतलेली आहे. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेण्या अगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्ती साधना करत होतात? संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेण्याच्या अगोदर हिंदू संस्कृतीप्रमाणे जे काही कुलदैवत आहेत, माझ्या घरात महादेवाचे कुलदैवत होते, म्हणजे शिखर शिंगणापूर. ह्या शिखर शिंगणापूरला कावड 11 दिवसाची जात होती. माझे वडील 11 दिवस तिथं जायचे, ते शेला पकडायचे, हे सगळं काही करत होते. नंतर तुळजाभवानीची पूजा करायचे. तुळजाभवानीची पूजा झाल्यानंतर सप्तसरंगीची पूजा, पुन्हा माहूरच्या देवीला ते सांगडे घालायचे, तिथं जायचे. पुन्हा घरात एक पीर म्हणून होते, त्याला मलिद्याचा निवद करायचे आणि मलिद्याच्या निवदाचा पीराची ही पूजा करायचे. त्या पद्धतीनं मी पण त्याच पद्धतीनं करत होतो. पण मी 10-10, 11-11 रोजेही पकडायचे. त्या रोजे पकडून मला त्याच्यापासून कोणती हे भेटली नाही. जसं तुम्ही सांगत आहात की
महाराष्ट्रामध्ये जी प्रचलित भक्तिसाधना आहे ती भक्तिसाधना आपले वडील आणि आपण करत होतात, तर तुम्हाला संत रामपालजी महाराजांच्या शरणात यावं असं का वाटलं? संत रामपालजी महाराजांच्या शरणात येण्यासाठी माझा मोठा मुलगा हा बरवाला आश्रमामध्ये जाऊन तिथं नामदीक्षा घेतलेली होती. तो 12वीत शिकत असताना त्यांनी पूर्ण उपदेश घेऊन आलेले होते. जसं तुम्ही सांगत आहात की तुमचा जो मोठा मुलगा आहे त्यांनी सर्वप्रथम संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घेतली आणि त्यानंतर तुम्ही जे संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घेतली, तर मला असं विचारायचं आहे की संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घेतल्यानंतर आपल्याला कोणकोणते लाभ प्राप्ती झाली? संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेतल्यानंतर पहिला लाभ मला असा झालेला आहे. पहिला लाभ मोक्षप्राप्तीचा झाला आणि दुसरा लाभ असा झालेला आहे की मी तंबाखू, बिडी, सिगारेट, दारू, मटण ह्या सगळे व्यसनाधीन झालेला होतो. व्यसनाधीन झाल्यामुळं माझ्या घरात अशी परिस्थिती होती की रोज उठायचं, बायकोला मारायचं, लेकराला मारायचं, सगळे घराच्या बाहेर जात होते. तरी हे दीक्षा घेतल्यापासून संत रामपालजी महाराजांची हे दारू सुटलेली आहे. आणि हे फायदा पहिला झाला माझा, दारू सुटली, तंबाखू सुटली. रोज मला 2 तोटे लागायचे खायला. मी 5व्या वर्गात होतो तेव्हापासून 2-2 तोटे तंबाखूचे खात होतो. 4 आण्याला 2 तोटे भेटत होते सुरेश छाप जर्दाचे, ते खात होतो. आणि मी 5व्या वर्गात असतानाच 90 मारत होतो, म्हणजे देशी दारू, पुन्हा हे हातभट्टी भेटायची. तेव्हापासूनच मला ते सवय लागलेली होती. त्याच्यामुळं मी घरात असं वातावरण झालं की लेकरं बाळं पूर्ण विस्कळीत झालेले होते. पण संत रामपालजी महाराजांच्या शरणात आल्यामुळं हे सगळं घर माझं सुखी झालेलं आहे. हे दुसरा लाभ झाला. आणि तिसरा लाभ असा आहे माझा की माझी मोठी मुलगी म्हणजे नंबर 2ची, तिला चीक शिजवतात, म्हणजे पापडं घालायचे. चीक शिजवत असताना त्याच्यापासून ते शिजल्यानंतर ते भगुना असं खाली ठेवली की ते पूर्ण चीक डोळ्यावर उडालं. पण संत रामपालजी महाराजांनी तिच्या डोळ्याला तिळभर बी धक्का न लागू देता पूर्ण हे फक्त कपाळाच्या बाजूलाच त्यांनी थोडं बहुत जखम झाली होती, ती वाचवलेली आहे. संत रामपालजी महाराजांनी एवढी आमच्यावर दया केली की हे सगळं काही झालं. पण आणखी एक मोठी गोष्ट आहे माझ्या घरातली की माझी मिसेस हिला करणी बाधा म्हणजे जादूटोणा हे सगळे प्रकार तिला चालू झाले होते. ते अगोदरच असताना ते रामपालजी महाराज शरणात येण्याच्या अगोदर ते चालू होते. पण घरामध्ये असं वातावरण विस्कळीत झालं होतं. मोठी 2nd नंबरची मुलगी 12वीला, तिला वर्गात जाऊ देत नव्हती, क्लासला जाऊ देत नव्हती. असे वातावरण, असं 3 वर्ष आमचं बेसरीत घर झालेलं होतं. पण ह्या शरणातून मला माझ्या संत रामपालजी महाराजांनी पूर्णशा मोक्षप्राप्ती दिल्यासारखी करून सगळं घराला माझ्या सुखी केलेलं आहे. पण हा माझा तिसरा लाभ होता. पण यांनी संत रामपालजी महाराजांनी कधी मला असं दुःख दिले नाही त्यांच्या शरणात गेल्यापासून. पण आणखी एक लाभ आहे माझा, म्हणजे तो लहाना मुलगा आहे 2 नंबरचा, त्यांना गळ्याला एक गाठ होती. त्यांना मी डॉक्टरकडे, अग्रवाल डॉक्टर जालन्याचे मशहूर डॉक्टर आहेत, हे अन्ननलिका खायची, ते पूर्ण अशी मोठी गाठ होती. त्या गाठीला दाखवल्यानंतर त्यांनी डॉक्टरनी सांगितले ह्याचं वय 18 वर्षे झाल्यानंतरच ही गाठ काढता येते, तोपर्यंत ह्याला इलाज नाही, गोळी घ्या. त्या गोळीने काही होत नव्हते. मग मी नांदेडला, माझी सासरवाडी आहे, नांदेडच्या दवाखान्यात दाखवलं. त्यांनी तोच उपाय सांगितला की 18 वर्ष झाल्याशिवाय मुलाची ऑपरेशन करता येत नाही. पण माझी अशी परिस्थिती झाली, घरात बायकोची परिस्थिती अशी, पुन्हा लेकराला गळ्याला गाठ. मग पुन्हा आणखी मी काही सूचना झाल्या, सरकारी दवाखान्यात नेलं. ते गाठ आल्यामुळं सरकारी दवाखान्यात नेलं, ऑपरेशनची तयारी केली. मग पहिलं एक ऑपरेशन थिएटरमध्ये 1 घंट्यापासून पेशंट होता. मग ते नंबर 2ला माझा नंबर लागणार होता. मुलाला घेऊन मी लाईनमध्ये उभारलो. तितक्यात मोठ्या मुलाचा फोन आला, पप्पा कुठं आहे तुम्ही? मी म्हणलं बेटा मी निखिलची गाठ काढायला या दवाखान्यात उभारलेला आहे, कोणी मला ये नाही. तर म्हणलं पप्पा तुम्ही सरळ घरी या. घरी आल्यानंतर संत रामपालजी महाराजाला प्रार्थना लावली. प्रार्थना लावल्यानंतर संत रामपालजी महाराजांनी तिकडून आदेश दिला, दया करेंगे परमात्मा. रात्रीतूनच
सकाळी उठून बघतो तर मुलाची गाठ पूर्ण नाहीशा फुटून नील होऊन गेली होती. मग ही पूर्ण माझ्यावर परमात्मा संत रामपालजी महाराजांनी दया केलेली आहे, कृपा केलेली आहे. अशी आहे की मी आता रिटायर होणार. माझ्या घरावर संकट असं आलं, मी आता पगार पाणी 4 लेकरं यांचा खाण्यापिण्याचा प्रश्न कसा उद्भवेल हे माझ्या मनात शंका होती. पण रामपालजी महाराजांनी माझ्यावर एवढी मोठी दया केली की माझा मुलगा मोठा होता तो विदर्भ कोकण ग्रामीण बँकेत असिस्टंट मॅनेजर या पोस्टवर 12/10/2020 मध्ये जॉईन केलेले आहेत. हे जॉईन केले. पण आणखी त्याच्यामध्ये आणखी एक आहे, 6 विद्यार्थी तिथं इंटरव्ह्यू देत होते. 6 विद्यार्थ्याचं मेडिकल झालं, डॉक्युमेंट तपासणी झाली. ह्याच्यामधून संत रामपालजी महाराजांनी माझ्यावर एवढी दया केली की माझ्या फक्त नरेश गंगाराम महादेव यांचाच नंबर लागला, आणखी 5 तसेच्या तसेच आहेत. एवढी मोठी दया माझ्या परमात्म्याने माझ्या संत रामपाल महाराजांनी माझ्यावर केलेली आहे. एवढे संकट असताना बी आणखीन हे एवढे अनुभव माझे एवढी संत रामपालजी महाराजाच्या शरणात आल्यामुळं हे काही मला सगळं काही भेटलेलं आहे. मी मोटरसायकलहून कंपनीतून ये जा करतो. एका दिवशी फास्ट कंपनीत जायचं होतं मला, तर समोर माझा टाईम झालेला होता 3:30 वाजता. टाईम टू टाईम हजर राहावं लागतं आहे. त्यावेळेस मी फास्ट गाडीवर जातो असताना माझी स्पीड होती 55-60ची. पण असं झालं, समोरून एक गाडीवाला आला. सायकलवाला होता. सायकलवाल्याला ठोस लागली. तो सायकल घेऊन खाली पडला, पण त्यालाही काही खोच बी लागली नाही. माझी गाडी बाजूला जाऊन पडली. मला फक्त पायाला थोडं खरचटलं. एवढं मोठं संत रामपालजी महाराजांनी माझ्यावर आलेलं संकट टाळलेलं आहे. त्या माणसाची फक्त सायकल चुरा झाली, पण त्याला तिळभर धक्का लागला नाही. मी म्हणलं, बाबा तुला माझ्या संत रामपालजी महाराजांनी वाचवलेले, तुझी सायकल मी तुला भरून देतो. तिला उचलली, त्या सायकलला नेऊन मी मेकॅनिककडे दाखवलं. त्यानं फक्त 150 रुपयामध्ये ती सायकल ओके करून दिली. तोही खुश झाला. हे एवढे काही लाभ मला संत रामपालजी महाराजांच्या सानिध्यात आल्यापासून हे पूर्ण लाभ भेटलेले आहेत. सर, संत रामपालजी महाराजांकडनं जी नामदीक्षा किंवा गुरुदीक्षा घेतली, त्या गुरुदीक्षेच्या सद्भक्तीमुळे आपल्याला जे असंख्य असे लाभ प्राप्त झालेत ते आपण श्रोतावर्गाला सांगितले आहेत. तर ह्या माध्यमातून आपण श्रोतांना काय संदेश द्याल? मी काय संदेश देणार? मी फक्त या सगळ्या काही जनतेला मी एकच सांगू शकतो की धर्तीवर संत रामपालजी महाराज हे परमात्माच्या रूपात आलेले आहेत. यांनी यावे आणि यांची उपदेश म्हणजे यांना गुरु करून घ्यावे व तुम्हाला होणारे मोठे मोठे आजार कोणतेही असो संत रामपालजी महाराजांच्या शरणात आल्यावर एका क्षणात दूर होतात. हे तर आहेच, पण जर कुणाला काही शंका असेल तर त्यांनी यावे माझ्या घरी. ही माझी परिस्थिती पाहावे की माझ्यावर काय संकट होते आणि काय नाही, हे सगळं काही हे आहे. तरी सगळ्या बहिणींनी, भावांनी, महाराष्ट्रातल्या पूर्ण जनतेनी आणि जगातल्याही पूर्ण जे काही आहे जनता, त्यांनी यावे आणि ह्या भक्तीचा पूर्णशः लाभ घ्यावे आणि मोक्षप्राप्तीचा हाच खरा मार्ग आहे. खरे परमात्मा धर्तीवर आलेले फक्त संत रामपालजी महाराज. धन्यवाद सतसाहेब. आपण ऐकत होता जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे मंगल प्रवचन. निःशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. आमची वेबसाईट आहे www.jagadgururampalji.org. सर्व पवित्र धर्मांच्या व पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निःशुल्क मागवण्यासाठी आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड सहित आणि फोन नंबर लिहून 7030303951 7030303952 नंबरवर SMS करू शकता किंवा आम्हाला 7030